नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। बघताचनी लाडू तुम्हाला तर कळलंच कसा लाडू हे झालाय। अगदीच मऊ लुसलुशीत कुसकुशीत झालाय। अगदी सहज कोणीही खाऊ शकते, तोंडात टाकताच हा लाडू विरघळणार आहे। लहान मुलापासून वयस्कर माणसांना ही लाडू खाता येईल असं मी बनवले। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी गावरान तीळ घेतल्यात, पॉलिश केलेले पण तीळ असते सफेद, पण मी गावरान घेतल्यात। 1 वाटी तीळ घेतल्यात, 1 वाटी शेंगदाणे घेतल्यात आणि 1 वाटी गूळ घेतलाय। आज बिना पाकाचा आपण लाडू बनवणार आहे। पाक यायला कडक होईल, पुढे जाईल याचं काही आपल्याला टेन्शन नाही। प्रथम आपण तीळ भाजून घेऊया व्यवस्थित। एकसारखं हलवत राहायचं। तीळ चटचट उडायला लागलं का आपलं तीळ चांगलं भाजते, तर खमंग असं। जेवढं तीळ तुम्ही खमंग व्यवस्थित भाजेल तेवढं लाडू छान होतात। आपलं तीळ भाजून झाल्यात, आता आपण शेंगदाण भाजूया। शेंगदाण पण डाग पडस तर भाजून घ्यायचं व्यवस्थित। आता शेंगदाण पण भाजत आले तर चांगलं काढून घेऊया आपण। हो का, शेंगदाण्याची वरली साल निघते म्हणून आपण काढून घेतले। त्याच कढईमध्ये मी गुळाची वाटी ठेवते। गुळ आपला इरगळणार आहे, तर ते इरगळणार। गरम कढई गरम आहे ना, त्यामुळे ते गुळ आता आपला इरगळतोय। पाक करायची आपल्याला गरज नाही। थोडासा सुलो गॅस ठेवलाय मी, त्याच्यामध्येच वाटी ठेवले। तर आपण इकडं शेंगदाण्याचं वरलं स्टल्पर काढून घेऊया, साल चोळून हाताने असं घ्यायचं आणि थोडंसं आपण जाहिरात घेऊन चाळायचं, म्हणजे स्टल्पर आपलं निघून जाते, खाली पडते, शेंगदाण्यावरती राहते, तर जास्त पसारा पण होत नाही। आणि आपण पाकडलं ना सगळीकडे पसरते आता ते शेंगदाण्याचं स्टल्पर, त्यामुळे आपण असं चाळून घ्यायचं, सोपी पद्धत। बघा सगळं आता ही ताटामध्ये पडले। आता मी गुळ ठेवला ते इरकळायला, तो थोडासा पातळ झालाय। कढई गरम असल्यामुळे गॅस मी खाली सुलो ठेवला चालू। पाक करायची आपल्याला गरज नाही, असं चांगला गुरळला ना आपण आता घेणार आहे। तर आपण इकडं तीळ बारीक करून घेऊया। तीळ बारीक करून घेतले तुम्ही। आता शेंगदाण बारीक करून घेऊया त्याच भांड्यात। शेंगदाण पण चांगले व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। शेंगदाण पण बारीक करून घेतलं। तर असं बिना पाकाचं लाडू केलं ना, सहज कोणाला पण वयस्कर माणसांना खायला होतंय, लहान मुलांना पण खायला होतंय। आता लाडू घातला तोंडात का कडकड दाताखाली लागला ते लाडू खात नाहीत। 1 चमचा वेलची पावडर घालूया आणि पाक पुढं जायचा कच्चा राहायचा आपल्याला टेन्शन नाही। आता वाटीतला आपला गुळ इरगळलाय, आपण आता ह्याच्यामध्ये घालूया। सर्व गुळ आता घालून घेऊया आपण। गुळ तर जरी कमी वाटला तुम्हाला तर अजून थोडासा तुम्ही गुळ असंच कढईमध्ये ठेवू शकता, नितळून घेऊ शकताय आणि त्याच्यात घालायचं। मिश्रण आता आपण मिक्स करून घेऊया गुळामध्ये। गुळ एवढा गरम नाही, कोमट आहे, त्यामुळे हाताला आपल्या चटका पण बसत नाही, तर काय नाही। आज बिना चटक्याचा आपण लाडू बांधतोय। गुळ चांगला आपल्या ते मिश्रणला मळून घेतल्यासारखं घ्यायचं, एकसारखं लागलं पाहिजे। आता 1 चमचा तूप घेऊया। थोडंसं कोमट सारण असल्यामुळे तूप पण इरगळते, त्याच्यात नितळतंय। मिक्स करून घेऊया सर्व। लाडू वळायला नाही, नाहीतर तुम्ही नंतरच थोडासा गुळ नितळून घेऊन त्याच्यात मिसळू शकताय।
आपल्याला जोपर्यंत वळा येते तर आपण वळायचं. नंतर आपल्याला तरी घट्ट वाटलं तर थोडासा गुळ मी गरम करून नंतर अजून त्यात घालू शकते. असं लाडू बांधून घ्यायचा ना तिळामध्ये गुळून घ्यायचा, म्हणजे तिळ अजून चिटकते तोवर सहज लाडू बांधता येतोय. अशाच पद्धतीने मी आता सर्व लाडू बांधून घेते. दोन्ही हाताने पण असं तुम्ही चिमटीने धरून बांधलं तरी पण चालतंय. थोडंसं हातात मुठीत घेऊन घोळवायचं, प्रेस होतंय. अशा पद्धतीने आपण आता लाडू बांधून घेणार आहे. पटापट बांधायला होते. तर गोल गोल तळ्यात फिरवलं तरी पण चालतंय. असं करून सगळं लाडू बांधून घ्यायचं आणि तिळात असं घोळून घ्यायचं. दिसायला पण मस्त दिसते. आता वर तिळ चिटकलेला लाडू छान दिसते. आता आपण तिळ बारीक केलं त्यामुळं तिळ पण दिसत नाहीत, म्हणून आपण वरून तिळ असं घोळून घ्यायचं, लावायचं. अशा पद्धतीने मी सर्व लाडू बांधून घेतले. तर दुसरे पण ताटात ठेवले. तर आता आपण ताटात लाडू ठेवूया एक एक असा. बघा काय सुंदर पण झाले. तर खूप छान मऊ पण झाले. तर अजिबात कडक झालं नाही. तर सहज कोणीही बनवेल, सोपी पद्धत. आज बिना पाकाचा, बिना हाताला चटकं बसायचा लाडू मी बांधले. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने बांधू घ्या. मकर संक्रांतीला हळदी कुंकाला तुम्ही असे तिळगुळाचा वाण पण देऊ शकताय. भरपूर लाडू झाले. तर 1 वाटी तिळात, 1 वाटी गुळ आणि 1 वाटी शेंगदाण्यामध्ये. बघा दिसायला तर काय खूप सुंदर दिसते. तर चवीला तर अप्रतिम झाले हे लाडू. पहिल्यांदाच मी तुम्हाला दाखवले लाडू फोडून. कसा वाटला? आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा.